जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं मुलींच्या कुस्ती स्पर्धा झाल्या। अहिल्यानगरची राष्ट्रीय कुस्ती विजेती सोनाली मंडलिकनं हरियाणाची विश्व चॅम्पियन दीक्षा सिंहला ढाक डावावर चितपट केलं। या मैदानात मुलींच्या 50हून अधिक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या। या कुस्त्या पाहण्यासाठी महिलांची मोठी उपस्थिती होती। महिला दिनाचं औचित्य साधून इचलकरंजी महापालिकेनं मुलींच्या कुस्ती मैदानाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये 50 पेक्षा अधिक कुस्त्या झाल्या। तृतीय क्रमांकासाठी कागलची सृष्टी भोसले आणि कर्नाटकातील गायत्री सुतार यांच्यात रंगतदार लढत झाली। अखेरीस पोकळ घिस्सा डावावर सृष्टीनं गायत्रीला आसमान दाखवलं। दोनवडेची श्रावणी लवटे आणि बेडगेची तनुजा माळी यांच्यातील कुस्तीनं तर शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं। चित्तथरारक झालेल्या या लढतीमध्ये तनुजानं श्रावणीला निकाल डावावर चितपट केलं। सुकन्या मिठारी आणि श्रावणी शिंदे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। त्यानंतर महिला महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी आणि उपमहाराष्ट्र केसरी वेदिका पवार यांच्यात द्वितीय क्रमांकासाठी लढत झाली। प्रतीक्षानं वेदिकावर कब्जा घेत समोरून झोळी डाव लावण्याचा प्रयत्न केला, तर वेदिकानंही आक्रमक होत प्रतीक्षावर कब्जा साधण्याचा प्रयत्न केला। ही कुस्ती वेळ मर्यादेत सुटली नसल्यानं गुणांवर झाली। 1 मिनिटाच्या या कुस्तीत वेदिकानं एकेरी पट लावून विजय मिळवला। त्यानंतर प्रथम क्रमांकासाठीच्या अटीतटीच्या कुस्तीत सोनाली मंडलिकनं पटाला डावावर आणि दीक्षा सिंहनं खेमी डावावर एकमेकांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला। अवघ्या काही मिनिटातच सोनालीनं दीक्षाला आसमान दाखवलं आणि कुस्ती शौकीनांनी प्रचंड जल्लोष केला। अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपमहापौर अनिल डाळ्या, सभापती अरुणा बचाटे, सभापती विद्या साळुंखे, अलका स्वामी, तेजश्री भोसले, रुपाली सातपुते, प्रमिला जावळे, अमृत भोसले, महाराष्ट्र श्री अजिंक्य रेडेकर, उपायुक्त नंदू परळकर, राहुल मर्ढेकर यांच्यासह इचलकरंजीतील महिला, युवती कुस्ती पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या।